खरं तर सासरी आलेल्या जावयाला खूप मान असतो. त्याची उठबस करताना पाहुणचारामध्ये काहीच कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाते. मात्र उत्तर प्रदेशच्या बागपतमधील सासरी आलेल्या या जावयाचा पाहुणचार सासरच्यांनी कसा केलाय ते तुम्हीच बघा. सासरी आलेल्या जावयावर सासरची मंडळी अक्षरशः तुटून पडली. जणू काही त्यांच्यात खूप मोठं वैर असावं. आपली लेक त्याच्या घरी नांदणार आहे याचा त्यांना विसर पडला होता की काय कोण जाणे. मात्र त्याचा असा पाहुणचार करण्यामागचं कारणही तसंच धक्कादायक आहे. कारण तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे वैतागलेल्या पत्नीनं माहेरच्यांना त्याची कल्पना दिली आणि मग शब्दानं शब्द वाढत की घरचे ओळखणार नाहीत. हा एखाद्या सिनेमातला संवाद जरी वाटत असला तरीही ही एक महिला हातात पिस्तूल घेऊन दिलेली धमकी आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोईच्या एका सीएनजी पंपावर हा वाद झाला. पेट्रोल पंपवरील कर्मचारी आणि एका कुटुंबात वाद इतका टोकाला पोहोचला की कुटुंबातली एक महिला थेट पिस्तुलासह समोर आली. तिनं पिस्तूल कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र सेवा कोणतीही असो, ग्राहक हा अन्नदाता देव असतो या भावनेतून त्याच्याशी नम्रपणे वागायचं असतं. मात्र बंगळुरूतल्या या बाईक चालकाला हे माहीत नसावं. पण यामुळे आपणच आपल्या पोटावर पाय दिलाय हे आता त्याला चांगलंच लक्षात आलं असेल. झालं असं की महिलेनं जलद प्रवासासाठी बाईक बुक केली. त्यानुसार बाईकवरून महिलेचा प्रवास सुरू झाला. मात्र चालक बेजबाबदारपणे बाईक पळवत असल्याचं लक्षात आल्यावर ती मध्येच उतरली. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि वाद इतका टोकाला पोहोचला की बाईक चालकाचा संयम तुटला. त्यानं थेट महिलेच्या कानशिलात लगावली. या फटक्यानं महिला